हॅलो. हॅलो. हां, नमस्कार सर. मी लातूरून पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय. लातूरवरून बोला सर. गजानन दिठे महाराज, जालना. सर, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हो. आपल्याशी संवाद करण्यासाठी मी हा कॉल केला होता. बरोबर. महाराज, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे आपण कसे पाहता? मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन इंग्रजांनी या भारतावरती त्या ठिकाणी सत्ता केली, राज्य चालवलं. त्यावेळी मराठ्यांना, या देशातील नागरिकांना, देशभक्तांना जेवढा संघर्ष करावा लागला, हां. त्याही पेक्षा उच्चतम दर्जाचा संघर्ष करण्याची वेळ मराठ्यावर आलेली आहे. मनोज जरांगे पाटील गांधीजींच्या मार्गानं, अहिंसक मार्गानं आंदोलन करतायत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना शब्द दिला, 30 दिवस द्या. सुप्रीम कोर्टात टिकेल, घटनात्मक चौकटीत टिकेल असं आरक्षण देतो आम्ही. 10 तरी मराठ्यांना आरक्षण दिलं. आता एक कुठंतरी सरकारने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मराठा समाजाच्या भावनांचा विचार सरकारनं गांभीर्यानं केला पाहिजे. आमचा पालक कोण, आमचा मायबाप कोण, तर राज्याचा मुख्यमंत्री. राज्याच्या मुख्यमंत्र्यानं आमचा मायबाप म्हणून आमच्या मराठ्यांच्या लेकराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आता जरांगे पाटील नावाच्या योद्ध्याची मराठ्यांना गरज आहे. आता जरांगे पाटलाचं उपोषण चालू आहे. उद्या काही आमच्या योद्ध्याच्या जीवाचं बरं वाईट झालं तर याला सर्वेस्वी जिम्मेदार राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहतील. महाराज, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून मराठा समाजात क्रांती होताना दिसत आहे का? काय वाटतं तुम्हाला नेमकं? मराठा समाजाची सर्वात मोठी क्रांती आता होताना दिसते. एक वाक्य मी जाणीवपूर्वक, काळजीपूर्वक आणि जबाबदारी, हां. छत्रपती शिवरायांना जेवढं प्रेम मराठी नाही, त्यापेक्षाही जास्त प्रेम मराठी आता मनोज जरांगे पाटलांना देत आहेत. ही सगळ्यात मोठी जरांगे पाटलाची विशेषता आहे. महाराष्ट्रात मराठा समाज बहुसंख्येने आहे. राज्यकर्ते मोठ्या संख्येने मराठी असताना 1992 पासूनची मराठा आरक्षणाची आपली जी काही मागणी आहे अजूनही मान्य होत नाही. याकडे आपण कसे पाहता? महाराष्ट्रातील बाकीच्या ओबीसी नेते त्यांच्या समाजाची ओबीसी प्रवर्गातील नागरिक सदैव रस्त्यावर उतरत असतात. परंतु मराठ्यांच्या नेत्याकडून मराठ्यांच्या लेकरांनी अपेक्षा करावी आणि त्यांनी आमच्या अपेक्षा पूर्ण करताना ते दिसत नाही. मराठ्यांच्या नेत्याला फक्त सत्ता आणि खुर्ची महत्वाची दिसते. जर आम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत सक्रिय आणि सकारात्मक भूमिका मांडली तर बाकीच्या समाजाचे लोक, अन्यथा ओबीसी प्रवर्गातले लोक आपल्या विरोधात जाऊन मतदान करतील. याच भीतीपोटी मराठा समाजाला पाठिंबा देण्याचं धाडस मराठ्यांचे नेते करत नाही. तुम्ही आता आम्हाला पाठिंबा मराठ्यांच्या नेत्याला देऊ नये, असे देऊ नये, पण कमीत कमी गोरगरीब नेत्याने करू नये ही विनंती मी आपल्या माध्यमातून मराठा नेत्यांना करेन. सर, मराठ्यांना कधीच आरक्षण मिळू शकत नाही असं ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते म्हणतो. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? गुणरत्न सदावर्ते हरामखोर कुत्र आहे. कोणाचं पिलावळ आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. असे कुत्रे सोडलेले गुणरत्न सदावर्ते गाढविणीचं दूध पिलेलं आहे. गाढविणीचं दूध पिलेला आहे तो. आणि गुणरत्न सदावर्ते सारखे हरामखोर ज्याची वकिली रद्द झाली तो भुंकण्यासाठी सोडलेला कुत्रा आहे. एका गुणरत्न सदावर्ते मराठ्यांच्या 1.5 कोटी मराठ्यांच्या सभेला जत्रा म्हणतो. तो जत्रा म्हणतो असेल तर आम्ही त्याला कुत्रा म्हणतो, हे सगळ्या मराठ्यांनी सांगितले. तो मराठ्यांच्या विरोधात किती भुंकला तर त्याचा तो पब्लिसिटीसाठी स्टंट आहे, हे सगळ्या मराठ्यांना माहिती आहे. मी इथून पुढे सांगेल मराठ्यांनो, त्याच्या गाड्या फोडू नका, त्यालाही फोडू नका, त्याचं नाव सुद्धा घेऊ नका. तो प्रसिद्धी करायला लागला, मराठ्यांच्या विरोधात बोलण्याची अवकाश नसताना बोलतोय. तो त्याचा पब्लिसिटीसाठी स्टंट आहे. अशा स्टंटबाज माणसाला मराठ्यांनी इथून पुढे महत्त्व देऊ नये. वेळ प्रसंगी मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात केला तर त्याला कसा धडा शिकवायचा हे मराठ्यांना वेगळं सांगावं लागत नाही. का मराठ्यांच्या पोरांचं रक्त आता चांगलं सळसळू लागलं हे गुणरत्न सदावर्तेला समजून घ्यावं. महाराज, तुम्हाला काय वाटतं, सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल काय? सरकारनं सकारात्मक भूमिका मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात दाखवली, पण सरकारचं आमच्यावर प्रेम कसं आहे? प्रेम आहे पण सावत्रआईसारखं आहे. शिंदे साहेब म्हणतात आम्ही आरक्षण देऊ, ती छत्रपतीची शपथ आहे, पण साहेब शपथ घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही शब्द देता, पाळत नाही. 30 दिवस तुम्ही मागितले, आम्ही 40 दिवस दिले. आता तुम्ही आरक्षण आम्हाला दिलं नाही. तुम्ही मागच्या महिन्यातला शब्द पलटवला. छत्रपतीची शपथ तुम्ही पलटू नका. तुम्ही ज्या छत्रपतीची दसरा मेळाव्यामध्ये जाहीर मराठा समाजाच्या समोर शपथ घेतली त्या छत्रपतींनी तुम्हाला मराठा आरक्षण देण्यासाठी सद्बुद्धी द्यावी आणि तुमचे जे कोण तुम्हाला चालवणारे हस्तक आहेत त्यांना सुद्धा भगवंताने, मा तुळजाभवानीने सद्बुद्धी द्यावी. मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांच्या पदरात
आरक्षणाचा हक्क टाकावा ही विनंती करतो. आम्ही सकारात्मक आहे. लवकर सरकार आरक्षण देईन आम्हाला 100% 101% वाटतंय. आणि जर नाही दिलं सरकारनं तर सरकारच्या छाताडावर कसं बसून घ्यायचं हे मराठ्यांच्या पोरांना वेगळं सांगावं लागत नाही. ते आम्ही घेणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाकडे आपण कसे पाहता? मनोज जरांगे पाटील शुद्ध स्वच्छ प्रतिमेचं निष्कलंकी आणि आमच्यासाठी आम्ही त्यांना नेते मानत नाही. मनोज जरांगे हे मराठ्यांचे नेते नाही तर मराठ्यांचे योद्धे, मराठ्यांचे क्रांतीसूर्य, मराठ्यांचे दैवत आहे. आम्ही त्यांना देवा समान मानतो. छत्रपती शिवराय, शंभूराजे छत्रपती राजाराम, राजर्षी शाहू महाराजांनंतर सगळ्यात मोठं स्थान आम्ही मराठा समाजामध्ये जरांगे पाटलांना देतो. सर, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती खालावली आहे. याकडे आपण कसे पाहता? त्यानं सांगितलं होतं 40 दिवसात का आरक्षण दिलं नाही तर मी 41व्या दिवशी उपोषणाला बसेल. शब्द दिल्याप्रमाणे सरकारनं आरक्षण दिलं नाही पण शब्द दिल्याप्रमाणे जरांगे पाटील 41व्या दिवशी उपोषणाला बसले. आमच्या योद्ध्याच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. औषध घेत नाही, सलाईन घेत नाही, पाणी पित नाही, काहीच नाही. आणि कोणा लोकप्रतिनिधीला सुद्धा बोलवायला जवळ येऊ देत नाही. कोण्या शिष्टमंडळाने माझ्याकडे येऊ नये. ज्याला यायचं त्यानं आरक्षणाचा परिपूर्ण GRच घेऊन यावा अशी विनंती केलेली आहे. आमच्या योद्ध्याची आजच्या 5व्या दिवशी तब्येत बिघडलेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. तुम्ही शिंदे समितीची नेमणूक केली राज्यात निजामकालीन मराठ्यांचे पुरावे गोळा करण्यासाठी. तुमची शिंदे समिती 15 दिवस महाराष्ट्रात फिरली. तुम्हाला एकेका जिल्ह्यातून 4-4, 2-2 पुरावे लागत होते. टेम्पोच्या टेम्पो भरतील एवढे पुरावे सापडले आणि एवढे पुरावे सापडून आरक्षण देण्याची वेळ आली तर तुम्ही शिंदे समितीला 24 डिसेंबरपर्यंत जाणून बुजून मुदतवाढ दिली. म्हणजे 5 दिवसापूर्वी बसलेला उपोषणासाठी बसलेल्या आमच्या मराठा योद्ध्याला 24 डिसेंबरपर्यंत उपोषण करायला लावून मारायचा सरकारचा विचार आहे. सरकार 15 दिवस तुमची शिंदे समिती फिरून जर तुम्हाला पुरावे गोळा करायला अजून 2 महिने लागत असेल तर तुमची शिंदे समिती काय 15 दिवस गोट्या खेळत फिरत होती का महाराष्ट्रामध्ये? हा सुद्धा माझा सरकारला तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे. सरकारनं लवकर विचार करावा. जरांगे पाटलाची तब्येत खालावत चाललेली आहे. आमच्या माणसाच्या जीवाचं काय उद्या बरं वाईट झालं तर मराठ्यांच्या मर्द मराठ्याची गाठ सरकारची असेल हे सुद्धा सरकारनं विसरता कामा नये. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा युवक आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग अवलंबत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील मराठा युवकांना हबप गजानन महाराज देठे या मुलाखतीच्या माध्यमातून नेमकं काय आवाहन करतील? राज्यातील तमाम मराठा बंधू भगिनींना मी हात जोडून पाया पडून दररोज कळकळीची विनंती करतो. बांधवांनो, मराठी मरणारे नाही. वेळ प्रसंग पडला तर एखाद्याची हत्या आम्ही करू पण मराठ्यांची लेकरं कधी आत्महत्या करणार नाही. कारण मराठ्यांच्या लेकराच्या स्वभावात आणि मराठ्यांच्या लेकराच्या रक्तात मरणं नाही तर वेळ प्रसंगी बलिदान आता द्यायचं नाही तर वेळ प्रसंगी आपल्याला टोकाचं पाऊल उचलायचं असेल तर आपल्या मराठ्यावर अन्याय करणाऱ्या एखाद्याची हत्या करण्याची वेळ आली तरी करू पण मराठ्यांच्या लेकरांना हातभर होऊ नका, खचून जाऊ नका. तुम्ही आत्महत्या करून जर तुमच्या समाजाला न्याय मिळाला असता तर आत्महत्या करा. असं फायदा झाला असता पण आतापर्यंत 7% अधिक आत्महत्या आरक्षणासाठी झाल्या. सरकारच्या चेहऱ्यावर कोणतंही गांभीर्य आपल्या आत्महत्या होऊन जर नसेल तर मराठ्यांच्या लेकरांनी नये. तुम्ही जर मेला तर आरक्षण घ्यायचं कोणासाठी? ज्यावेळेस आरक्षण भेटेल आनंद साजरा करायला तुम्ही जिवंत पाहिजे. मराठ्यांच्या प्रत्येक लेकराची गरज मराठ्यांच्या लढाईमध्ये आहे. मराठ्यांच्या लेकरांनी, मराठ्यांच्या मुलामुलींनी हात जोडून पाया पडून विनंती बांधवांनो, भगिनींनो, ताईंनो, दादांनो, अजिबात आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. अजिबात आक्रमक होऊ नका. धन्यवाद महाराज, आपण आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. नक्कीच आमच्या भावना तुमच्या माध्यमातून राज्य सरकारपर्यंत पोहोचाव्यात. आमच्या भावना म्हणजे सकल मराठ्यांच्या आहेत. गरजवंत, गोरगरिबी, विस्थापित आणि सर्वसामान्य शेतकरी, काबाड कष्ट करणाऱ्या मायबाप शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा आपण सरकारपर्यंत पोहोचवाव्या ही विनंती करतो. धन्यवाद. 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 रामकृष्ण हरी. जय शिवराय.